पटकन मुलांना भूक लागलेली आहे, तुम्हालाही काहीतरी वेगळं खायचं असेल. नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल नाव निशा आणि मम्मी रेसिपी. तर मी आज एकटी आहे. तुम्हाला टायटल समजलं असेल मी आज काय बनवणार आहे. तर मी आज बनवणार आहे पालकचे शेव. तर बऱ्याच जण सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे शेव बनवतात. आपण नॉर्मल शेव जेही आपल्या डाळीपासून बनतात आणि आता भरपूर अशा म्हणजे इतक्या टेक्निक आले ना का वेगवेगळे आपण शेव करू शकतो. म्हटलं चला आपण आज काहीतरी वेगळा प्रकार दाखवू, शेव दाखवू आपण, तेही पालकचे आणि हेल्दी. कारण की तुम्हाला माहितीये का पालक आपण अशी खात नाही. आपण पालकचे भजे खाल्ले, सगळं आपण काही गोष्टी असो त्या भरपूर खात असतो. तर असं थोडंसं चटपट खाऊ वाटतं. तुम्हाला माहितीच आहे सध्या आम्ही स्नॅक मध्ये काहीतरी प्रकार चालू आहे. तर म्हटलं चला आपण आज शेव दाखवू. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल मम्मी नाही दिसत आहे, तर मम्मी आज आराम करते. तर मम्मी म्हणे मी छान अशी मस्त पालकाची जुडी आणलेली फ्रेश अशी, तर छान असं तू शेवच दाखव. म्हटलं ठीक आहे, मी आज पालकाचे शेव करणार आहे. तर चला मग त्याच्यासाठी काय काय लागेल सांगते तुम्हाला. मी सर्वप्रथम दाखवते. तर ही पालक आहे, हे बघा. छान मी धुवून घेतली, छान स्वच्छ करून घेतली. कारण की तुम्हाला माहितीच आहे पालकाची जेव्हा जोडी आणतो त्याला माती असते खूप. छान मी असं सर्व धुवून घेतली. एक जोडी आहे, बरीचशी आहे मोठी. तर याच्यात तुम्हाला जर वाटली कमी करावं असं तर मी करून घेईल, कारण की जास्तही व्हायला नको शेव. तर हे बघा छान अशी ताजी ताजी पालक मी धुवून घेतलेली आहे. त्याच्यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्या लागणार आहे. या हिरव्या मिरच्या आहे, हे बघा. तर ह्या लोंग्या आहेत, तर मी एवढ्याच घेतल्या कारण की आपल्या याच्यात पीठ पण पडणार आहे डाळीचं. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मी. आता ही पण धुवून आणि मी हे वाटणार आहे. आता कसं करायचं मी हे ते पुढे दाखवेन. मी डाळीचं पीठ आहे ना एका साईडला चाळून ठेवलेलं आहे, हे बघा. मग कसं डाळीचं पीठ काही आपण गोष्टी करतो ना, पहिले डाळीचं पीठ चाळूनच घ्यायचं, म्हणजे त्या गुठळ्या वगैरे होत नाही. आपल्याला त्यासाठी चाट मसाला लागणार आहे, आमचूर पावडर लागणार आहे, आपलं काळं मीठ असतं तेही लागणार आहे. मी हे तुम्हाला आता काढून का नाही दाखवलं, म्हटलं जेव्हा मी डायरेक्ट टाकेल तेव्हा दाखवेल. पीठ लागेल आपल्याला, मिक्सरचं भांड आणि हा सोऱ्या आहे आपल्याकडे, तर हा आपल्याला लागेलच. कढाई ठेवलेली आहे इथे, मी गॅस चालू करते. आपल्या याच्यात तेल टाकायचं आहे. सर्वप्रथम नॉर्मल 1 चमच तेल टाकायचं आहे आपल्याला, हे बघा. आपल्याला यात भाजी शिजवून घ्यायची आहे आपली पालक. तर आपण आता पालक हलवून घेऊ व्यवस्थित. आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे. मी फक्त नॉर्मल 1 चमच तेल टाकलेलं आहे. पालकला आपण आता व्यवस्थित शिजवून घेऊ. त्यात आपल्याला आता हिरवी मिरची टाकायची आहे. यातच आता मी हिरवी मिरची टाकली. आपल्या अंदाजानुसार टाकायचं, कारण की तिखट जास्तही व्हायला नको शेव. बस आता एवढ्याच मिरच्या टाकल्या मी. आपल्या 5 ते 10 मिनिटं आपल्याला ही व्यवस्थित शिजवून घ्यायची. याला आपोआप पाणी सुटेल. आता आपल्याला मिक्सर मध्ये लावून घ्यायचं. मी मोठं भांडं घेतलं मिक्सरचं, गार झाले पालक. तर बघा आपलं हे पाणी उरलेलं आहे. आपलं हे यात टाकायचंय, एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाहीये. बारीक दळून घेते. हे बघा छान आपलं दळून झालेलं आहे. हे बघा पालक एकदम बारीक दळलं. पण मी नॉर्मल आहे ना आता चाळून घेणार आहे, म्हणजे कुठेच काही गुठळ्या किंवा काहीच राहिलं नाही. तरी म्हटलं आपण जेव्हा शेव करू ना त्याच्यामध्ये मध्ये मध्ये नको यायला, म्हणून मी आता हे चाळून घेणार आहे. आणि तुम्हीही चाळून घ्या, तुमच्याकडे चाळणी असेल तर मोठी. हे एकदम व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे. मला थोडीच शेव करायची म्हणून मी एवढंच करून घेतलेलं आहे. एक जोडीची पालक बघा एवढेच झाले. तर आता याच्यात कोणते काही काही साहित्य मिक्स करायचं तेही दाखवते. आणि आता आपण डाळीचं पीठ घेऊ, तेही मी चाळून घेतलेलं आहे. पूर्ण माझं जे डाळीचं पीठ आहे ते माझ्या अंगावर पडलं. तो नाही अशा बघा सगळ्यांना असं काही सोपं वाटतं नाही का, खूप इझी असतं नाही का पटापटा रेसिपी करायची. पण अनेक अशा गोष्टी होत राहतात मध्ये मध्ये. अंगावर माझ्या पूर्ण डाळीचं पीठ पडलं. माझी चूक होती, मी चम्मच न घेता परत मी तेच घेतलंय. तर आता आहे ना आपण डाळीचं पीठ टाकून घेऊ इथे साईडला. आता जसं लागेल तसं मी घेईल, हे साईडला ठेवून देते. आता आपल्याला आमचूर आपले काळं मीठ आहे ना ते टाकायचं आहे.
तर हे तुमच्यानुसार तुम्ही टाका, मी तर थोडंच टाकलं. आपल्या आमचूर पावडर असते ना ती टाकायची आहे. याने छान असा सुगंधही येतो, छान चवही लागते. तर आता हे बघा आमचूर पावडर टाकली. आपल्याला तीळही टाकून घ्यायची. जेव्हा आपण शेव काढू तेव्हा छान असे तीळ, जेव्हा शेवामध्ये असे सुंदर असे तीळ दिसेल. आपल्या आता चाट मसाला टाकायचा आहे. चाट मसाला, आपल्याला मीठ टाकायचं आहे आता. तर याला छान असं मळलं गेलेलं आहे आपलं शेवचं आहे बघा पीठ. आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. मी तिकडे गॅस पण ठेवलेला आहे. ते गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे, तेल पण तापलेलं आहे. तर आता हे मी आपण सोऱ्यामध्ये व्यवस्थित तेल लावून घेऊ. हे सोऱ्यामध्ये टाकू आणि आता शेव काढायला घेऊ. चला, हा सोऱ्या आहे. आता याच्यात हे बघा ही चकरी आहे आपली शेवची. हे बघा बारीकेची आहे. आता हे मी आता टाकून घेणार आहे. स्वच्छ धुवून घेतला तो सोऱ्या, तोही सुकवून घेतला कारण की मी म्हटलं परत लागेल आपल्याला. मी सोऱ्याला पूर्ण तेल लावून घेतलं. आता मी याच्यात पीठ टाकणार आहे. घाबरून जाऊ नका तुम्ही, काही पातळ होणार नाही, एकदम छान प्रॉपर असे आपले शेव होणार आहे. तर आता आपण शेव टाकून घेऊ. आता मी छोटी छोटी शेव टाकून घेणार आहे. तेल मस्त गरम झालेलं आहे आपलं. मस्त जाड शेव होत आहे. तुम्हाला जर हवी असेल तुम्ही बारीकही करू शकता. तर आपली आता पूर्ण सगळी शेव काढून झालेली आहे. तरी बघा दिसत असेल इथे खूप सुंदर दिसते. आणि मी थोडे नॉर्मल एक हे खाऊन बघितलं, थोडी घेऊन बघितली, खूप सुंदर लागते. साईला खूप आवडली, म्हणून एक नंबर बनवली आहे. तर छान अशी आपली पालकाची शेव रेडी आहे. तरी बघा खूप छान झाली. तर मी एका जोडीमध्ये एवढे म्हणजे आपली शेव होऊ शकतात. तुम्हाला जर जास्त हवी असेल तर तुम्ही पालकाच्या जोड्या वाढवू शकतात. तर छान अशी आपली पालकाची शेव रेडी आहे. तरी बघा खूप सुंदरही दिसायला दिसत आहे बघा, छान मस्त ग्रीन ग्रीन. याच्यात आपण भरपूर असे वेगवेगळे शेव करतोच नेहमी, पण नक्की तुम्ही ट्राय करा पालकाची शेव. तर मी तुम्हाला नॉर्मल आहे ना एक हे घेऊन दाखवते थोडस. मम्मी तर झोपलेली तुम्हाला माहिती आहे, तर मीच आज टेस्ट करून दाखवते. मला माहिती, मी एक घास तिकडे खाल्ला होता, खूप सुंदर झालेले आहे आणि अचूक प्रमाणात झालेले आहे. ही खूप सुंदर अशी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. कोणाला शेव खावंसं वाटलं काहीतरी करून, मुलांना असं वेगळं काहीतरी शेवामध्ये काहीतरी वेगळं आवडतं किंवा मम्मी मला पटकन काहीतरी करून दे, तर तुम्ही हे करून, आणि हेल्दी पण आहे, तुम्ही हे घरात करू शकता. आणि ह्या कमी साहित्यात होतं, तर तुम्हाला माहितीच आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं अशी मिस्टेक तुमच्याकडून झालेली का, तुम्ही तीळ टाकली, मग माझ्याकडे तो सासा त्याच्यातून पडले नाही, मग मी मोठा घेतला, तो अरेंज केला, तो मला खूप शोधावा लागला, तेव्हा तो भेटला मला. आणि छान अशी सोपी आणि साधी रेसिपी, हेल्दी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.